नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी परिवार. वृषभ राशीच्या जातकांनो, 29 मार्च नंतर तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होणार आहे जो पूर्णपणे वेगळा आणि धक्कादायक असा असणार आहे. चैत्र नवरात्रीनंतर अशी काही अदृश्य ऊर्जा सक्रिय होत आहे जी थेट तुमच्या घरावर आणि तुमच्या जीवनावर परिणाम करणार आहेत. आणि या काळात तुमच्या घरात घडणाऱ्या 3 घटना तुम्हाला आतून हादरवून टाकू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं अचानक नाही. याचे संकेत तुम्हाला आधीपासूनच मिळत आहेत. तुमच्या घरात नेमकं काय होणार आहे, या 3 घटना नेमक्या कोणत्या आहेत आणि तुमच्या आयुष्याला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहेत, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर येणाऱ्या परिस्थितीचा तुम्हाला अंदाज येईल आणि तुम्ही योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ शकाल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा. या काळात चंद्र आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते आणि घरातील वातावरण थोडे तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. अचानक काही वाद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या घरात मोठा तमाशा उभा राहू शकतो. पण यामागे तुमच्या पूर्वकर्माचा प्रभाव आणि ग्रहांची हालचाल कारणीभूत आहे, हे लक्षात घेणे खूप आवश्यक आहे. पहिली मोठी घटना म्हणजे तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत होणारा तीव्र वाद. हा वाद इतका वाढू शकतो की तो संपूर्ण घरातील शांतता भंग करू शकतो. तुम्हाला या काळात संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे, कारण एक चुकीचा शब्द तुमच्या नातेसंबंधांवर दीर्घकालीन परिणाम करू शकतो. त्यामुळे संयम राखा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. तुमच्या राशीसाठी एक महत्त्वाची सूचना. तुमच्या राशीसाठी मी खाली काही उपयुक्त आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढवणारे काही प्रोडक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग केलेले आहेत. ते एकदा नक्की क्लिक करा आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळवा. नंतरची दुसरी महत्त्वाची घटना ही आर्थिक बाबतीत घडू शकते. अचानक मोठा खर्च किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक ताण जाणवू शकतो. पण हे देखील एक संकेत आहे की तुम्ही तुमच्या खर्चाच्या सवयी सुधाराव्यात आणि भविष्यासाठी योग्य नियोजन करावे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या जीवनात एखाद्या नव्या व्यक्तीचा किंवा संधीचा प्रवेश. ही संधी सुरुवातीला तुम्हाला गोंधळात टाकणारी असू शकते, पण योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकते. या सर्व घटनांमागे दैवी शक्तीचा एक गूढ संकेत आहे, कारण चैत्र नवरात्री हा काळ स्वतःमध्ये ऊर्जा आणि परिवर्तन घेऊन येतो. देवीची कृपा ज्यांच्यावर असते त्यांना आधी परीक्षा द्यावी लागते आणि त्यानंतरच त्यांना यश प्राप्त होते. जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्हाला तुमच्या जीवनात यश प्राप्त व्हावे, तर कमेंट बॉक्समध्ये होय मला मोठं यश मिळणार आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. वृषभ राशींच्या लोकांनी या काळात विशेषतः आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, कारण तुमच्या शब्दांमध्ये परिस्थिती सुधारूही शकते आणि बिघडूही शकते. शांतता आणि संयम हेच तुमचे सर्वात मोठे अस्त्र असणार असे. घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन या काळात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते आणि तुम्ही मोठ्या संकटातून सहज बाहेर पडू शकता. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे सौंदर्य, प्रेम आणि भौतिक सुख यामुळे तुमचा ओढा जास्त असतो. पण या काळात तुम्हाला या गोष्टींपेक्षा आध्यात्मिकतेकडे वळण्याचा सल्ला दिला जातो. देवीची आराधना, मंत्रजप आणि सकारात्मक विचार हे तुम्हाला या कठीण काळातून बाहेर काढू शकतात. विशेषतः नवरात्रीत केलेली साधना ही तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडावा, तर कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात मोठा चमत्कार घडणार आहे असे नक्की टाईप करा. या काळात तुम्हाला काही जुने निर्णय पुन्हा विचार करण्याची गरज भासू शकते. कदाचित तुम्ही भूतकाळात घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरले असतील आणि आता त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागत असतील. पण घाबरण्याचे कारण नाही, कारण प्रत्येक संकट हे नवीन संधी घेऊन येते. जर तुम्ही या काळात धैर्य आणि संयम ठेवलात तर भविष्यात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. तुमच्या जीवनात होणाऱ्या या 3 घटनांमुळे तुम्हाला स्वतःला ओळखण्याची आणि तुमच्या क्षमतांना पुन्हा विचार करण्याची संधी मिळेल. हीच ती वेळ आहे स्वतःला मजबूत करण्याची. या काळात कोणतेही मोठे निर्णय घेताना घाई करू नका. प्रत्येक गोष्ट ही शांतपणे आणि विचारपूर्वक करा, कारण चुकीचा निर्णय हा तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की वृषभ राशींच्या जातकांसाठी हा काळ जरी कठीण वाटत असला
तरी तो तुमच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, हे लक्षात ठेवा. देवीच्या कृपेने तुम्ही या सर्व संकटांवर मात करून एक नवीन आणि उज्ज्वल भविष्य घडवू शकता. या काळात तुमच्या मानसिक स्थितीत देखील मोठा बदल जाणवू शकतो. काही क्षणी तुम्हाला एकटेपणा, चिंता किंवा अनिश्चिततेची भावना जाणवेल. पण हे सर्व तात्पुरते आहे, हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ग्रहांच्या या संक्रमणामुळे तुमच्या मनावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांचा आधार घेतल्यास तुम्ही स्वतःला स्थिर ठेवू शकता आणि परिस्थितीवर योग्य नियंत्रण देखील मिळवू शकता. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. राशीच्या जातकांनो, आगामी काळ हा तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येत आहे. जरी सध्या काही गोष्टी कठीण वाटत असल्या तरी त्यामागे एक मोठा सकारात्मक बदल लपलेला आहे. देवीची कृपा तुमच्यावर राहिल्यास तुम्ही प्रत्येक अडचणीतून मार्ग काढू शकता आणि तुमचे जीवन हे अधिक स्थिर, समृद्ध आणि आनंदी बनवू शकता. त्यामुळे विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण तुमच्यासाठी काहीतरी चांगले निश्चितच घडणार आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, या 3 घटना तुमच्यासाठी एक मोठा इशारा आणि एक संधी दोन्ही आहेत. या काळात घाबरून न जाता प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे आणि समजून घेऊन पहा. लक्षात ठेवा, जीवनात येणारे धक्के हे आपल्याला पुढे नेण्यासाठीच असतात. तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर कमेंट बॉक्समध्ये जय माता जरूर लिहा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल. त्यामुळे जय माता असे नक्की टाईप करा आणि व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार. कारण अशाच राशी भविष्य आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्हाला पुढेही मदत होणार आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या बदलांसाठी तयार राहा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. कमेंट बॉक्समध्ये होय, मी नवीन बदलासाठी तयार आहे असे नक्की टाईप करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.